आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कल्याण शेट्टी, माने आणि हसापुरे पॅनलची सत्ता. सोलापूरच्या विमानसेवेला अखेर येत्या 26 मेचा मुहूर्त. बहुचर्चित पंढरपूर विकास आराखडा राबण्यास येत्या 3 महिन्यात होणार सुरुवात. आणि सोलापूरचे सुपुत्र आरण्य ऋषी मारुती चितमपल्ली राजधानी दिल्लीत पद्मश्री पुरस्कारानं काल सन्मानित. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचेच सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या पॅनलनं सर्वाधिक 13 जागा जिंकून बाजार समितीवर आपली सत्ता आणली आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलनं 3 जागा मिळवल्या. या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून 2 अपक्ष उमेदवारही निवडून आले. आमदार कल्याण शेट्टी यांनी दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवली होती. तर आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेससोबतची युती अमान्य असल्याचा दावा करत बळीराम साठे, सिद्धाराम मेहतरे, बाळासाहेब शेळके यांना आपल्यासोबत घेऊन स्वतंत्र निवडणूक लढवली होती. या निवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली आणि निकाल जाहीर करण्यात आले. बहुप्रतीक्षित असलेली सोलापूरची विमानसेवा येत्या 26 मे पासून सुरू होत आहे. तसा ईमेल फ्लाय 91 या कंपनीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठवला आहे. दर आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असे 2 दिवस सोलापूर गोवा अशी विमानसेवा चालणार आहे. त्यासाठी 16 मे पासून ऑनलाईन तसंच सोलापूरच्या विमानतळावर ऑफलाईन तिकीट बुकिंग सुरू होत आहे. गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी 7:20 विमान उडेल, तर सोलापुरातून गोव्याला 8:50 विमान झेपावेल. दरम्यान मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणं तूर्तास अशक्य आहे. जून महिन्यात या मार्गावरील विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. दक्षिण काशी पंढरपुरात कॉरिडॉर म्हणजेच विकास आराखडा राबण्याला साधारण 3 महिन्यात सुरुवात होणार असून या अंतर्गतच्या विकास कामांना प्रारंभ होईल. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून या आराखड्यासंबंधी प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे. बाधित व्यापाऱ्यांसह निवासी असलेल्या 580 जणांना चर्चेसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी यासाठी 6 बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकांमध्ये आलेल्या माहितीच्या संदर्भातला अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि त्यानंतर इथं कॉरिडॉर अंतर्गत विकास कामं सुरू होतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. कसलीही लपवाछपवी न करता अत्यंत पारदर्शक पद्धतीनं इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन श्री क्षेत्र काशीच्या धर्तीवर पंढरपुरात विकास आराखडा राबवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोलापूरचे सुपुत्र तथा ज्येष्ठ लेखक आरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना काल दिल्लीत एका खास कार्यक्रमात केंद्र सरकारकडून पद्मश्री नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. 50 दशकं जंगलात भटकंती करून वन्यजीव आणि आदिवासी संस्कृती यावर श्री चितमपल्ली यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे इथं भीमा नदीवरील पहिला सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 1,80,00,000 खर्चाच्या या प्रकल्पामुळे गुरसाळे गावचं सांडपाणी भीमा नदीत मिसळणं आता पूर्णपणे बंद झालं आहे. या गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते आजूबाजूच्या शेतीला दिलं जात आहे. 7,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावातून दररोज साधारण 1.5 लाख लिटर सांडपाणी निघत होतं, जे पाणी भीमा नदीत थेट मिसळून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात जलप्रदूषण होत होतं. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिकांना ₹1 प्रति चौरस फुटानं घरकुल उभारणीसाठी येत्या 25 मे पासून जागा देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत जागा वाटप प्रक्रिया राबेल.
15 मे पूर्वी सर्व विभागांना एनओसी वितरित करण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादे यांनी काल पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सोलापूर महापालिकेच्या कर संकलन आणि नगर रचना विभागानं शहरातील 1860 मिळकतींची पडताळणी केली. यात तब्बल 984 म्हणजेच 89% इमारती नियमबाह्य असल्याचं आढळून आलं आहे. या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावून कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 19 पोलिसांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पोलीस दलातील 5 अधिकारी आणि कर्मचारी यांचा यामध्ये समावेश आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवाला बुधवारी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ होणार आहे. या निमित्तानं हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी 6 वाजता एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष मिलिंद काळे आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास बँकेचे सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतक बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी काल पत्रकार परिषदेतून सांगितलं. हीरक महोत्सवात वर्षभर सर्व शाखांचे वर्धापन दिन, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, परिसंवाद आदी कार्यक्रम होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ हवामान राहिल्यानं तापमानात 3.8 अंश सेल्सिअसची घट झाली होती. काल मात्र तापमानात पुन्हा वाढ झाली. दिवसभर कडक ऊन आणि तीव्र झाडांमुळे उकाड्याची तीव्रता वाढली आहे. पुढील आठवडाभर तापमानात वाढच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. करमाळ्याच्या श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. नातेपुते शहर प्रारूप विकास आराखड्याला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी आज सकाळी 8 वाजता सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर पंढरपुरातून राजाराम बोंग हे बदलून येत आहेत. भजन भारुडासह गोपाळ काल्यानं अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी तलावातील प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक बोलावली आहे. तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 41.5 किमान 24.6. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कल्याण शेट्टी, माने आणि हसापुरे पॅनलची सत्ता. सोलापूरच्या विमानसेवेला अखेर येत्या 26 मेचा मुहूर्त. बहुचर्चित पंढरपूर विकास आराखडा विमानसेवेला अखेर येत्या 26 मेचा मुहूर्त. बहुचर्चित पंढरपूर विकास आराखडा राबण्यास येत्या 3 महिन्यात होणार सुरुवात. आणि सोलापूरचे सुपुत्र आरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली राजधानी दिल्लीत पद्मश्री पुरस्कारानं काल सन्मानित. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.